नेमकं सर काय एक लक्षात घ्या की पहिल्यांदा ह्या कायद्यामध्ये अर्बन नक्षल या शब्दाचा वापर झाला आणि या शब्दालाच आमचा विरोध होता. अर्बन नक्षल नावाची संज्ञा ती एक्सप्लेन करा. बावनकुळेंच्या समितीमध्ये पहिल्या 3 मीटिंग मध्ये आम्ही सांगितलं की आम्हाला मान्यच नाही हा कायदा. मग या कायद्याचं प्रिएम्बल बदलण्यात आलं. तुम्ही जर पहिल्याचा कायदा आणि आत्ताचा कायद्याचं पुस्तक बघितलं, बिल बघितलं, तर तुम्हाला दिसेल की प्रिएम्बल म्हणजे तो शीर्षक आहे तेच बदलण्यात आलं. आता ज्या संघटना बॅन केला आहे त्या बॅन केलेल्या संघटनेपुरताच हा कायदा मर्यादित आहे. आता आपण एखाद्या इंडिव्हिज्युअलचं उदाहरण घेऊ. स्टँडअप कॉमेडियनच्या मागे लागणार, त्याला हा कायदा लागू होणार नाही. ते करताना हे राज्य सरकार पोलिसी राज्यासारखं वागतं. PNS म्हणजे ज्याला आपण पूर्वी 307 302चं PNS झालं, काय ते भारतीय न्याय संहिता वगैरे जे काय केली त्यांनी, त्याच्या माध्यमातून तोडून मोडून पोलिसांचा वापर करून ताब्यात घेतात. आता लोक म्हणतील की हा कायदा त्यांना कधी लागू होणार नाही. हा कायदा is limited to extremist organizations, left extremist organizations. हा आपल्या देशातलं पहिलं राज्य एक आहे. तर आतापर्यंत 4 राज्यांनी हा कायदा पारित केला आहे. आम्ही त्या समितीमध्ये होतो. नक्षलिझम संपला पाहिजे हा भारतातील तमाम संविधान प्रेमींचा विचार आहे. शस्त्रांचा वापर करून उठाव करणे आणि शस्त्रांचा वापर करून संविधान उडवून लावणे हे मला मान्य नाही. इथली प्रस्थापित लोकशाही आणि इथलं प्रस्थापित संसद ही प्रक्रियाच आम्हाला मान्य नाही असं जर कोणी म्हणणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही. त्यामुळे ह्या कायद्याचा पूर्ण अभ्यास करून याच्यात जे जे बदल आम्ही सुचवले ते सगळे बदल सरकारने मान्य केले. आणि मला वाटतं की ह्या कायद्याचा वैयक्तिक स्वरूपास कोणाविरुद्धही गैरवापर होऊ शकणार नाही.